फेसबुकवर एक फ्रेंड रिक्वेस्ट आली आणि या फ्रेंड रिक्वेस्टने रशियातील इंडियन एम्बसीमध्ये काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याला पाकिस्तानच्या ISI सोशल मीडिया हनी ट्रॅपमध्ये एका पाकिस्तानी मुलीने प्रेमाच्या जाळ्यात अडकून कसे फसवले या प्रकरणावर आज आपण बघणार आहोत। हे प्रकरण आहे सत्येंद्र सिवाल हनी ट्रॅप प्रकरण। हे प्रकरण खूपच धक्कादायक आहे, कदाचित अशी घटना तुम्ही ऐकली नसेल। तर आज आपण बघणार आहोत की सत्येंद्र सिवाल याने ISI ला कोणत्या गुप्त आणि गोपनीय माहिती दिल्या। सुमारे 250हून अधिक सिक्रेट डॉक्युमेंट्स ISI पर्यंत पोहोचवण्यात आले। या व्यतिरिक्त भारताच्या महत्त्वपूर्ण मिशनची कोणती माहिती ISI ला देण्यात आली, तसेच ISI ने सत्येंद्र सिवालला आपल्या जाळ्यात कसे फसवले हे देखील तुम्हाला कळेल। तसेच सत्येंद्र सिवालला पकडण्यासाठी त्याच्या भारतात परत येण्याची वाट का पाहावी लागली हेही तुम्हाला मी सांगेन। ही सर्व माहिती तुम्हाला या एपिसोडमध्ये पाहायला मिळेल। तुम्हाला हे देखील कळेल की पाकिस्तानी ISI सोशल मीडियाचा वापर करून भारतातील लष्करी दलात, इस्रोमध्ये किंवा तसेच भारतीय दूतावासात काम करणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांना, वैज्ञानिकांना कसे टार्गेट करत आहेत। त्यामुळे हा संपूर्ण एपिसोड पाहणे खूपच तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे। सत्येंद्र सिवाल यांनी मेरठमधील एका कॉलेजमधून त्यांनी पदवी पूर्ण केली। पदवीनंतर ते स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागले। याच दरम्यान सत्येंद्रने SSC CGL ची परीक्षा दिली आणि चांगल्या गुणांनी ती उत्तीर्णही केली। निवड झाल्यानंतर सत्येंद्रला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात पोस्टिंग देण्यात आली। सत्येंद्रने काम करण्यास सुरुवातही केली। आतापर्यंत त्याचे जीवन खूप चांगले चालले होते, सर्व काही ठीक होतं। पण यानंतर काळ पुढे सरकत गेला आणि साल 2021 आले। मंत्रालयात ब्युरो ऑफ सिक्युरिटी नावाचा एक विभाग असतो जो परराष्ट्र व्यवहार मंत्रालय चालवतो। यात सिक्युरिटी असिस्टंटची भरती केली जाते। अनेकदा या पदावर भारतीय पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबल किंवा त्या दर्जाचे लोक प्रतिनियुक्तीवर ठेवले जातात आणि ही संपूर्ण नोकरी प्रतिनियुक्तीवर केली जाते। ही प्रतिनियुक्ती सुमारे 3 वर्षाची असते आणि हे बंधनकारक असते की या 3 वर्षापैकी किमान 2 वर्षे तुम्हाला परदेशात जाऊन काम करावे लागेल। म्हणजेच भारताबाहेर जाऊन त्या सुरक्षा सहाय्यकांना काम करावे लागते, जेणेकरून तेथे सुरू असलेल्या भारतीय मिशनची सुरक्षित आपली भूमिका बजावू शकतील, आपले योगदान देऊ शकतील। या अंतर्गत 2021 मध्ये सत्येंद्रला याच प्रतिनियुक्तीवर रशियाला पाठवले जाते। सत्येंद्रला तसं तर ही संधी खूप लवकर मिळाली होती, कारण 3 ते 4 वर्षापूर्वीच तो जॉईनिंग झाला होता आणि 2021 मध्ये संधी त्याला मिळाली होती। कुटुंबालाही खूप आनंद झाला होता। सत्येंद्रला मॉस्कोला म्हणजेच रशियाला पोहोचला आणि मॉस्कोतील इंडियन एम्बसी IBSA म्हणजेच इंडियन बेस्ड सिक्युरिटी असिस्टंट या पदावर त्याने काम सुरू केलं। पण याच दरम्यान सत्येंद्रची फेसबुकवर एक प्रोफाईल होती ज्यावर त्याच्या बायोमध्ये स्पष्टपणे लिहिलं होतं की मी परराष्ट्र मंत्रालयात काम करतोय आणि मी मॉस्कोमध्ये राहतोय। ही गोष्ट एकदम उघड होती। जर कोणीही ती प्रोफाईल वाचली, पाहिली तर थोडासा अंदाज लावून समजून जाईल की तो मॉस्कोमध्ये काम करतोय, इंडियन एम्बसीमध्ये काम करतोय। अशा प्रकारे ही माहिती सोशल मीडियावर कदाचित टाकायची नसते, तुमच्या सार्वजनिक प्रोफाईलवर टाकायची नसते। असो, पण सत्येंद्रने माहिती तेथे टाकून दिली होती। तर याच दरम्यान काही दिवसानंतर सत्येंद्रला त्याच्या फेसबुकवर पूजा मेहरा नावाच्या मुलीकडून फ्रेंड रिक्वेस्ट येते। ही पूजा मेहराची प्रोफाईल होती। सत्येंद्रला ती प्रोफाईल उघडली, पाहिली तेव्हा त्यावर लिहिले होते की ती कॅनडामध्ये राहते, म्हणजेच ती कॅनडातली आहे आणि सध्या ती भारतामध्ये म्हणजेच बेंगळुरूमध्ये राहते। याशिवाय हेही लिहिले होते की ती एक संशोधक आणि एक विद्यार्थिनी आहे। बाकी सत्येंद्रने तिचे फोटोही पाहिले, तेही खूप चांगले होते। तर या सर्व गोष्टी पाहून सत्येंद्रने ही फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली। यानंतर दोघांमध्ये बोलणं सुरू झालं। बोलणं सुरू झाल्यावर व्हॉट्सअपवरती नंबर देखील शेअर झाला। त्या मुलीने सत्येंद्रला विचारले, म्हणजेच पूजाने सत्येंद्रला विचारले की तुम्ही काय काम करता। सत्येंद्रनेही तिच्याबद्दल विचारलं। तेव्हा मुलीने सांगितले की माझे आई वडील म्हणजे माझे कुटुंब कॅनडामध्ये राहतात आणि मी सध्या इथे इंटरनॅशनल रिलेशन्सवर संशोधन करतोय आणि सध्या मी बेंगळुरूमध्ये राहतोय आणि तसेच माझा एक संपूर्ण रिसर्च प्रोजेक्ट चालू आहे, त्यामुळे मला आता इथेच राहावे लागेल। यानंतर सत्येंद्रने आपले सर्व डिटेल्स सांगितले। गोष्ट पुढे वाढत गेली। कॉलवरही बोलणे सुरू झाले, पण बोलणं नेहमी फक्त व्हॉट्सअप कॉलवरतीच होत होतं। पूजाने इथे आपला नंबर दिला नव्हता। असो, जेव्हा बोलणं सुरू झालं तेव्हा हे सर्व खूप लवकर होत होतं। जर पाहिले तर हे लोक नुकतेच फेसबुकवर, मेसेंजरवर भेटले होते, त्यानंतर व्हॉट्सअपवरती नंबरची देवाणघेवाण झाली, मग व्हॉट्सअप कॉलिंगवरती बोलणं सुरू झालं आणि हे सर्व इतकं लवकर घडत होतं की ते जवळ आले आणि रिलेशनशिपमध्ये आले। पण आता खरा खेळ इथूनच सुरू होतो। पूजा सत्येंद्रला म्हणाले की तुमचं मंत्रालयात काय काम असतं, म्हणजेच भारतीय दूतावासात तुम्ही काय काम करता, तुमचे रोल्स, तुमच्या जबाबदाऱ्या काय असतात, तुमच्याकडे कोणती सिक्रेट्स माहिती असते किंवा तुम्ही कोणत्या पदावरती वगैरे आहात, तुमच्याकडे बरीच माहिती असेल। तेव्हा सत्येंद्रने तिला इम्प्रेस करण्यासाठी सांगायला सुरुवात केली की हो, मी खूप चांगल्या रँकवरती आहे, खूप चांगल्या पोस्टवरती आहे। जे कनिष्ठ अधिकारी येतात त्यांना मी रशियातील इंडियन एम्बसीमध्ये ट्रेनिंग देतो। जेव्हा सत्येंद्रने या सर्व गोष्टी सांगायला सुरुवात केली तेव्हा ती मुलगी म्हणाली की हे तर खूप चांगलं झालं आहे माझ्यासाठी, ही तर खूप चांगली गोष्ट आहे, कारण मी आंतरराष्ट्रीय संबंधावर संशोधन करत आहे। तुमच्याकडे इतकी सारी माहिती आहे तर मला तुमच्याकडून बरीच माहिती मिळेल। तुम्ही मला सांगाल तर मी माझ्या क्लासमध्ये टॉप करेन, यामुळे माझा प्रोजेक्ट सुद्धा उत्कृष्ट दर्जाचा बनेल। आता सत्येंद्र यावेळी पूर्णपणे लव्ह ट्रॅपमध्ये अडकला होता। त्याने ती जे काही विचारायची ती सर्व माहिती देण्यास सुरुवात केली। पण यानंतर एक दिवस पूजाचा सत्येंद्रकडे एक मेसेज येतो। मागच्या वेळी जेव्हा ती कॅनडात आली होती तेव्हा तिला एक व्यक्ती भेटला होता, कारण पूजाचे वडील कॅनडा सरकारमध्ये दखल ठेवतात। ती एका खूप मोठ्या कुटुंबातून येते, तर हा माणूस तिला तिच्या वडिलांच्या माध्यमातून भेटला होता
आणि त्या माणसाने पूजाकडून काहीशी छोटीशी माहिती विचारली होती. खूपच सामान्य माहिती होती ती. आणि पूजा म्हणते की मी त्या माणसाला सर्व माहिती सांगितली तर त्याने मला त्या सामान्य माहितीसाठी चांगले पैसे दिले होते. तर सत्येंद्रला ही ती गोष्ट सांगत होती. ती म्हणाले की मला खूप सामान्य माहितीसाठी खूप मोठा पैसा त्यांनी दिला, पण नंतर जेव्हा मी माझ्या वडिलांना आणि माझ्या बाकीच्या लोकांना जेव्हा विचारले तेव्हा मला समजले की तो पाकिस्तानच्या ISI साठी काम करतोय, पाकिस्तानच्या ISIच्या संपर्कात असतो. यानंतर पूजा सत्येंद्रला म्हणाली, तुम्ही जर इतक्या मोठ्या पदावरती आहात, तुमच्याकडे कितीतरी महत्त्वाची माहिती असेल, पण त्यातील थोडीफार जी काही माहिती असेल ती तुम्ही जर त्याला सांगितली तर तुम्ही खूप जास्त पैसा कमवू शकता. पण सत्येंद्र सुरुवातीला थोडासा घाबरतो. म्हणजेच त्याच्या मनात ही गोष्ट आली की तो भारतीय दूतावासात काम करतोय, त्याला भारताने इंडियन मिशनवरती पाठवलं आहे आणि जर त्याने या कामात सुरक्षा सहाय्यक असल्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी केल्या तर त्याच्यावर भारतात खूप मोठी कारवाई होऊ शकते. तर लव्ह ट्रॅपला गुप्तचर जगात सर्वात धोकादायक शस्त्र का म्हटलं जातं ते तुम्ही थेट इथून पाहू शकता. याचा अंदाज तुम्ही इथून लावू शकता. थोडा विचार केल्यानंतर सत्येंद्रने पूजाला माहिती देण्यास सुरुवात केली. आता सत्येंद्रचे 2 बँक अकाउंट्स होते. एक बँक अकाउंट्स होते मॉस्कोमध्ये आणि दुसरे होते भारतामध्ये. दरवेळी जेव्हा तो सत्येंद्र माहिती द्यायचा तेव्हा दोन्ही अकाउंट्सपैकी कधी यात तर कधी त्यात पैसे यायला सुरुवात झाली होती. प्रत्येक माहितीसाठी त्याला चांगले पैसे इथून मिळू लागले होते. भारतातले काय काय अपडेट्स आहेत, काय डेव्हलपमेंट्स होत आहेत आणि त्यानंतर गोपनीय दस्तावेजांपर्यंत गोष्ट पोहोचली होती. आता गोपनीय डॉक्युमेंट्स देखील सॉफ्ट कॉपीच्या स्वरूपात सत्येंद्रद्वारे शेअर केले जाऊ लागले होते आणि यातून आता सत्येंद्र भारताचे सिक्रेट्स रिव्हील करू लागला होता. आता सत्येंद्रने भारताचे जे रहस्य उघड केले होते त्यात कोणती माहिती होती आता ते तुम्हाला मी सांगतो. तर यात होतं स्ट्रॅटेजिक ऍक्टिव्हिटी, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आणि इंडियन मिनिस्ट्री एस्टॅब्लिशमेंट्स अशी अनेक संवेदनशील माहिती. तसेच याशिवाय इंडियन एअरफोर्स आणि इंडियन नेव्ही विपन्स त्यांच्या सिस्टमबद्दल येथील महत्त्वाची गुप्त माहिती सत्येंद्रद्वारे देण्यात आली. याशिवाय त्याने रशियन आणि भारतीय सैन्यामध्ये होणाऱ्या संयुक्त युद्धाभ्यासाची माहिती दिली. त्यासोबतच भारताद्वारे रद्द केल्या जाणाऱ्या शस्त्रांची माहिती असे सुमारे 250 डॉक्युमेंट्स होते. 250 डॉक्युमेंट्स, क्लासिफाईड डॉक्युमेंट्स हे सर्व सत्येंद्रने पाठवले आणि या संपूर्ण कामासाठी त्याला सुमारे 30 लाख रुपये मिळाले असल्याचे सांगितलं जातं. तसे त्याचे ट्रान्झॅक्शन्सही नंतर पाहिले गेले. पण हे सर्व उघड कसं झालं, सत्येंद्रला कसं पकडले गेले, आता यावर बोलूया. पहा, 2023ची गोष्ट आहे. 2021 मध्ये सत्येंद्र रशिया म्हणजेच मॉस्कोला पोहोचला. तर आतापर्यंत त्याला 2 वर्षे झाली होती. 2024च्या मध्यभागी भारताच्या रॉला हे इनपुट्स मिळतात की ISIचे काही हँडलर्स आहेत जे भारतात आणि भारताबाहेरील जे अधिकारी आहेत किंवा विशेषतः भारताबाहेरील दूतावासामधील अधिकाऱ्यांना लालच देत आहेत आणि त्यांना भारतीय लष्कराशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी कोणत्या तरी जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. जेव्हा या गोष्टी समोर आल्या, अशा प्रकारचा इनपुट समोर आला, तेव्हा रॉने भारतीय दूतावासामध्ये काम करणाऱ्या लोकांवरती पाळत ठेवायला सुरुवात केली. रॉची नजर याच दरम्यान सत्येंद्रवरती पडली. सत्येंद्र सिवालवर लक्ष यासाठी पडले होते कारण सत्येंद्रची जेव्हा सोशल मीडिया ऍक्टिव्हिटी पाहिली गेली तर हे पाहिले गेले की सत्येंद्रची सोशल मीडिया ऍक्टिव्हिटी रॉला खूप जास्त दिसली. त्यानंतर त्याचे बँक अकाउंट्सही तपासले गेले की अचानक सत्येंद्रनं सोशल मीडियाचा इतका जास्त वापर का सुरू केला. मॉस्कोमधील जे त्याचे बँक अकाउंट्स होते त्यात ट्रान्झॅक्शन पाहिले गेले आणि हे शोधणं खूप मोठी गोष्ट नव्हती की हे व्यवहार कुठून येत आहेत आणि कोणत्या देशाच्या बँकेतून होत आहेत. तर हे सगळं जेव्हा तपासलं गेलं तेव्हा समोर आलं की हा सर्व पैसा पाकिस्तानमधून येत आहे. यानंतर सत्येंद्रला पूर्ण पाळतीखाली ठेवण्यात आलं, म्हणजेच फुल टाइम सर्व्हेलन्स खाली त्याला ठेवण्यात आलं. या संस्थेला खरं जर सत्येंद्रला रंगेहात पकडायचं होतं की तो ISI सोबत मिळून काम करतोय, पण असं होऊ शकलं नाही कारण अचानक सत्येंद्रने भारतीय दूतावासात एक अर्ज दाखल केला. त्याने म्हटले की मला सुट्टीवर भारतात जायचं आहे कारण माझे चुलत बहिणीचे लग्न आहे. आणि जेव्हा हा अर्ज दूतावासाकडे पोहोचला तेव्हा त्याने तो स्वीकारलाही कारण तो बराच काळ भारतात गेलाही नव्हता. या सुट्टीच्या विनंतीला स्वीकारलं जातं. 28 जानेवारी 2024ला तो दिवस होता जेव्हा सत्येंद्र भारतात परत आला. दिल्ली विमानतळावर आल्यानंतर तो आपल्या घरी पोहोचतो. घरी पोहोचल्यानंतर सत्येंद्र जोपर्यंत भारतात राहिला त्याच्यावरती सतत पाळत ठेवली गेली. शारीरिक पाळत आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स पाळतही. शारीरिक पाळत कशी ठेवली जाते तर तो भारतात उतरताच त्यानंतर लगेचच भारताच्या गुप्तचर संस्थांनी ही सर्व माहिती UP-ATSला दिली. त्यावेळी UP-ATSचे प्रमुख होते IPS मोहित अग्रवाल सर. त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवली. तर इथूनच ATSच्या ग्राउंड टीमला सत्येंद्रच्या मागे लावले गेले. त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जाऊ लागले. या अंतर्गत अवघ्या 3 दिवसानंतर 31 जानेवारीला UP-ATSची फील्ड टीम सत्येंद्रच्या घरी पोहोचते. तिथे पोहोचतात त्यांना समजतं की सत्येंद्र तिथे नाहीच आहे कारण तो त्याच्या चुलत बहिणीच्या लग्नासाठी गेला होता. तर ती वस्तुस्थिती होती आणि तो लग्नासाठी मेरठला गेलाही होता. पण त्याला बोलावले गेले. त्याला सांगितले की तुम्ही मेरठ ATSच्या कार्यालयात या आणि इथे आम्हाला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. सत्येंद्र इथे पोहोचताच त्याची थेट चौकशी सुरू झाली. पहिला प्रश्न विचारला गेला की तुम्ही पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था ISIच्या संपर्कात कधीपासून आहात, भारताची कोणती माहिती तुम्ही आतापर्यंत ISI सोबत शेअर केली आहे आणि ही मुलगी कोण आहे जिच्यासोबत मिळून तुम्ही भारतासोबत आमच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेचे अशा प्रकारचे कृत्य केले आहे. या सर्व गोष्टी विचारल्या गेल्या. याशिवाय विचारले गेले की या बँक अकाउंटमधील इतके व्यवहार, हे पैसे कुठून आले, म्हणजे अखेर आले तरी कुठून.
सुरुवातीला सत्येंद्र यूपी एटीएसच्या प्रश्नाला ज्या अधिकाऱ्यांचे प्रश्न होते त्यांना नकारत राहिला, त्यांची दिशाभूल करत राहिला. परंतु जेव्हा अधिक सक्ती दाखवली गेली तेव्हा त्यांनी स्पष्ट बोलून दाखवले की तो पूजा मेहरा नावाच्या एका मुलीला अनेक माहिती आणि अनेक गुप्त माहिती शेअर करत होता. पण अखेरीस तो दिवस होता 3 फेब्रुवारी 2024चा. सत्येंद्रला जेव्हा समजते की पूजा मेहरा कोण आहे ते. पूजा मेहरा भारतामध्ये नाही तर ती पाकिस्तानमध्ये राहते. पूजा मेहराचा कॅनडाशी कोणता संबंधच नाही आणि पूजा मेहरा ही तिचे खरे नावही नाही. ती पाकिस्तान ISIची एक एजंट आहे जिला केवळ यासाठीच लावले गेले होते जेणेकरून मॉस्कोतील इंडियन एम्बसीमध्ये काम करणाऱ्या सत्येंद्र सिवाल सोबत कॉम्प्रोमाइज करून त्याच्याकडून गुप्त माहिती मिळवून घेणं. असो, सत्येंद्रवर FIR दाखल केली गेली. आरोप चार्जेस लावले गेले. यूपीच्या ATS पोलीस स्टेशनमध्ये ही FIR दाखल करण्यात आली. IPSचे कलम 121A ज्यात आता BAS म्हणजेच भारतीय न्याय संहिता आहे हे कलम लावले गेले होते. देशाविरुद्ध युद्ध पुकारणे आणि दुसरे त्याच्यावर ऑफिशियली सिक्रेट्स ऍक्ट 1923 लावला गेला. शेवटी सत्येंद्रला अटक करण्यात आली. तर ही अशी कहाणी आहे. तर तुम्ही बघा की आपल्या चांगल्या पदावर असूनही सत्येंद्रने त्याचा गैरवापर केला. त्यामुळे त्याने भारताच्या अंतर्गत बाह्य सुरक्षेचे नुकसान तर केलेच, त्याचबरोबर त्याने आपल्या कुटुंबाचे मोठे नुकसान केले. या कुटुंबाला ते गाव सोडून जावे लागले जिथे ते राहत होते, कारण तिथे सतत सुरक्षा दलाचे येणे जाणे लागले होते. गावकरी त्यांना आता त्या आदराने पाहत नव्हते कारण त्यांच्या मुलाने असे कृत्य केले होते. सत्येंद्रचे चांगले करिअरही बनू शकले असते, पण तेही लालसेमुळे ज्या लव ट्रॅपमध्ये तो अडकला होता त्या लालसेमुळे इथून हे संपूर्ण करिअर त्याचे बर्बाद झाले.